आपल्या लोकांनी रक्त सांडलेला आज जो आपल्याकडे सातबार आहे तो त्यांच्यामुळे मिळालेला आहे। हे लोकांमध्ये विसर पडलेला आहे। त्या दिवशी सांगितलं, नाव दिलंय ग्रीन फील्ड, पण मी त्याला हे सांगितलं साहेबांना की हसता हसता की एकही झाड जर तोडलं नसतं तर आपण ग्रीन फील्ड सांगू शकतो, बरं ना? तुम्ही तर लाखो झाडं तोडणार आहेत ना, कसं काय ग्रीन फील्ड? आणि तिथे फक्त ते मच्छीमारच नाहीत, आपण पण उद्ध्वस्त होतो, कारण जे डॉक्युमेंट आपल्या समोर आलेले आहेत, ह्या गारगाव आणि हे वाडा खडकोना हे 270 हेक्टर, किती? 270 हेक्टर म्हणजे 500 एकरच्या वरती फक्त खदान होणार आहे। आणि चौथी मुंबई, आज देवेंद्र फडणवीस साहेब तिथे एसी मध्ये बसलेले आहेत आणि ते त्यांना वाटतं म्हणून त्यांना इथे मुंबई करायची, पण तुम्ही आम्हाला विचारलं का आम्हाला मुंबई पाहिजे का? आज आमची जी घरपट्टी 100 रुपये, जर महानगरपालिका घुसली तर ती तुमची घरपट्टी एका झटक्यात 1000 ते 2000 होणार आहे। म्हणजे कायद्यामध्ये काही राहिलं नाही। आम्ही सांगत होतो पेसा कायदा आहे, अनुसूचित क्षेत्र आहे, त्यांनी तर यादीच जाहीर करून टाकली की अनुसूचित क्षेत्रामध्ये पण आम्ही काय करणार, चौथी मुंबई करणार। म्हणजे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करणार, आम्ही इथले मालक आहोत, आमचं सगळं सण आमचं काय हा प्रश्न आलेल्या गोळीबाराची माहिती येथे मी मिळवली आणि ह्या ठिकाणी स्मारक उभारायचे ज्यांनी ठरवले ते माननीय डॉक्टर परहाड यांच्या अथक प्रयत्नाने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्मारक आज आपल्याला अनुभवायला मिळतो आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच हे सर्व घडून आले आहे। म्हणून त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना लेखन करण्याची विनंती करतो। आणि सगळ्यांना जग दाखवली अशी स्त्री त्या तत्वाला वंदन करतो। शहीद जे काही नानिवलीमध्ये झालेत त्या सगळ्यांना वंदन करतो। बिरसा मुंडा, तंट्या मामा, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी, झलकारीबाई ह्या महान वीरांनी आपलं रक्त सांडून आपल्याला हा चांगला दिवस दाखवला आणि हा इतिहास लोकांसमोर मांडावा। इतिहासाच्या पुस्तकामध्ये फक्त जेव्हा माणूस जागा होतं त्याच्यामध्ये वारल्यांचं बंड येतं, आदिवासी लोकांचा तो संघर्ष येतो, त्याच्यामध्ये तुटक तुटक लिहिलेलं होतं, परंतु ह्या गोष्टीबद्दल आम्ही थोडी अधिकची माहिती घेतली। 2 मोठे लढे ह्या पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये झाले, जो आदिवासी लोकांनी जो उठाव केला, ती पहिली तारीख होती 10 आणि 11 ऑक्टोबर 1945 ला। जे गुजरात आज बाउंड्री आहे, जे तलवाडा गाव आहे, तिथे आपले हजारो लोक शहीद झाले। त्याच्यानंतर पुढचा जो लढा झाला तो आपल्या नानिवली गावामध्ये झाला 7 जानेवारी 1947 ला। त्याच्यामध्ये आपले आदिवासी लोक शहीद झाले। फक्त एवढंच लिहिलं होतं की 5 लोक शहीद झाले, पण ते कोण झाले, काय झालं ह्याचा कुठे अट्टा पत्ता नाही। रक्त सांडणारे आपली लोक होती, परंतु आपलंच नाव नव्हतं। मग थोडं आम्हाला इथे संशोधन करावं लागलं आणि त्याच्यातून आपल्याला ही नावं आढळून आली की खूप मोठी गोष्ट आहे। आपण सगळ्या क्रांतीवीरांचं नाव घेतो, पण आपल्या लोकांनी पण इथे रक्त सांडलेलं आहे आणि त्याची आठवण राहावी म्हणून 2020 साली आम्ही एक संकल्प ठेवला आणि इथल्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी सपोर्ट दिला आणि त्या माध्यमातून हे आपण शहीद स्मारक उभं करू शकलो आणि आतापर्यंत आपण ओपन ठेवलेलं आहे। आज मला खंत वाटते की अजूनही लोकांमध्ये जी चेतना असायला पाहिजे, जी जनजागृती असायला पाहिजे, ती अजूनही तयार होत नाही। आपण इतर कार्यक्रमासाठी धावून जातो, परंतु आपल्या लोकांनी रक्त सांडलेला आज जो आपल्याकडे सातबार आहे तो त्यांच्यामुळे मिळालेला आहे। हे लोकांमध्ये विसर पडलेला आहे आणि ती आठवण निश्चितच येणाऱ्या काळात येईल ही आपण अपेक्षा करूया। त्याचबरोबर मला हे आज आवर्जून सांगायचं आहे की आज आपण पालघर जिल्ह्यामध्ये राहतो। 2014 ला पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून झाला, परंतु आज आपली हालत काय आपण बघतोय की पूर्ण जिल्ह्याची चिरफाड झालेली आहे। ह्या आदिवासी वीर सैनिकांनी जे रक्त सांडलं ते आपल्यासाठी सांडलं, आज त्याची काय हालत झालेली। आपल्या जल जंगल जमीन याच्यावरती सगळीकडून शेठ सावकारांचा डोळा आहे आणि बाजूला वडोदरा एक्सप्रेसवे, बाजूला बुलेट ट्रेन, बाजूला तिकडे वाढवण बंदर आणि हा गाव इथून शिगाव पासून ते म्हणजे चिंचणी पासून ते तवापर्यंत हा पूर्ण ग्रीन फील्ड महामार्ग। म्हणजे मी त्या दिवशी सांगितलं, नाव दिलंय ग्रीन फील्ड, पण मी त्याला हे सांगितलं साहेबांना की हसता हसता की एकही झाड जर तोडलं नसतं तर आपण ग्रीन फील्ड सांगू शकतो, बरं ना? तुम्ही तर लाखो झाडं तोडणार आहेत ना, कसा काय ग्रीन फील्ड महामार्ग? म्हणजे नाव दिलंय ग्रीन फील्ड आणि ह्याच्यामध्ये आपण सगळे उद्ध्वस्त होणार आहात। ही वाईट परिस्थिती आहे आणि काल परवाच एक यादी आलेली आहे 108 गावांची, त्यांना चौथी मुंबई करायची। त्याचं नागरीकरणामध्ये म्हणजे तुम्हाला न विचारता
मग पेसा कायदा आहे, अनुसूचित क्षेत्र आहे, काही राहणार नाही आणि त्यांना चौथी मुंबई करायची. आज आपण मुंबईमध्ये बघतोय का आपली हालत आहे आणि ती परिस्थिती आपल्यावर पण ओढवणार आहे. म्हणून आपल्या जल जंगल जमिनी जर वाचवायच्या असतील तशा वीरांचे आपल्याला स्मृती घेऊन आणि गाव एकत्र राहून आपल्याला ते पैसे मिळतील लोकांना, पण ते क्षणिक आहेत, ते काय टिकणार नाहीत. आणि म्हणून सगळ्या लोकांनी विचार केला पाहिजे. आणि मी तुम्हाला मुद्दामून आवर्जून सांगतो की येत्या 19 जानेवारीला एक मोठा मोर्चा पालघर जिल्ह्यावरती आहे आणि तिथे फक्त ते मच्छीमारच नाहीत, आपण पण उद्ध्वस्त होतो. कारण जे डॉक्युमेंट आपल्या समोर आलेले आहेत, ह्या गारगाव आणि हे वाडा खडकोना हे 270 हेक्टर, किती 270 हेक्टर म्हणजे 500 एकरच्या वरती फक्त खदान होणार आहे. हा पुरा दगड काढला जाणार आहे. हे ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत, हे मी माझ्या मनाचं सांगत आहे. आणि काल 108 गावांची यादी आलेली आहे, त्याच्यामध्ये मी असं तपासत बघितलं, आमचं खंबाळे गाव पण आहे. आणि मी ते असं शॉक झालो की आमच्या इथे तर काहीच नाही, मग त्यांना नागरीकरण करायचंय. तर अशा पद्धतीने चौथी मुंबई, आज देवेंद्र फडणवीस साहेब तिथे एसी मध्ये बसलेले आहेत आणि ते त्यांना वाटतं म्हणून त्यांना इथे मुंबई करायची आहे. पण तुम्ही आम्हाला विचारलं का आम्हाला मुंबई पाहिजे का? आज आमची जी घरपट्टी 100 रुपये, जर महानगरपालिका घुसली तर ती तुमची घरपट्टी एका झटक्यात 1000 ते 2000 होणार आहे. म्हणजे आम्हाला न विचारता तुम्ही नागरीकरण करायचं आणि आम्ही ज्या ठिकाणी आहोत आम्ही तिथे खुश आहोत. तुम्हाला काय करायचंय? वाढवण बंदर करायचंय, हे करायचं आणि आम्हाला धारेवर धरायचंय. तर अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून असं नाही की आपण इथे पालघर, डहाणूचे, तलासरीचे लोक बाधित होतोय, की तुमचा जव्हार मोखाडा आहे. कारण जे एवढी वस्ती आहे त्यांची मच्छीमारांची, त्यांच्यासाठी ऑलरेडी 200 एकर जमीन मोखाड्याची सिलेक्ट केलेली आहे. म्हणजे हे गाव उठवायचं, जी आपण त्यांच्याशी भेदभाव नाही, पण ती लोक कुठे येणार? आपल्या जमिनीवर. म्हणजे अजून लोकवस्ती आपल्याच भागात वाढवायची, असं सगळं चालणार आहे. आणि म्हणून आदिवासी वीर शहीद ह्याच्या निमित्ताने आपण आठवण करत असताना ह्या लोकांचा संघर्ष आपण आठवला पाहिजे. बिरसा मुंडाचा संघर्ष आठवला पाहिजे, राघोजी भांगरेचा आठवला पाहिजे, की ह्या लोकांनी काय विचार केला होता आणि आपल्यावर आज काय परिस्थिती ओढवलेली आहे. म्हणून मला हे सांगायचं की 19 जानेवारीला जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये लाखोच्या संख्येने लोक आले पाहिजेत. बघा आता कायद्यामध्ये काही राहिलं नाही. आम्ही सांगत होतो पेसा कायदा आहे, अनुसूचित क्षेत्र आहे, त्यांनी तर यादीच जाहीर करून टाकली की अनुसूचित क्षेत्रामध्ये पण आम्ही काय करणार? चौथी मुंबई करणार. म्हणजे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करणार. आम्ही इथले मालक आहोत, आमचं सगळं असताना आमचं काय? हा प्रश्न निर्माण झालेला. आणि म्हणून मला तुम्हाला आवाहन करायचंय की 19 जानेवारीचा जो काही मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयावर निघणार आहे त्याच्यावरती मोठ्या संख्येने आपण सहभागी होऊया आणि आपले अस्तित्व दाखवूया. हा अस्तित्वाचा प्रश्न आहे, हे आपण लक्षात घ्या. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. सगळ्यांना जोहार, जिंदाबाद. तर